नमस्ते. मी डॉक्टर प्रवीण गोवर्धने, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. तर आजचा आपला डिस्कशनचा विषय हा प्रोस्टेटवर आहे. प्रोस्टेट आणि प्रोस्टेट बऱ्याचदा आपण बघतो की वयस्कर लोकांमध्ये, वृद्धांमध्ये प्रोस्टेटची वाढ होते. ही वाढ बहुतांशी ही वयानुरूप असते आणि 5% कमी लोकांमध्ये ही कॅन्सरमुळे वाढ असू शकते. तर आपल्या या कोविडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा ज्येष्ठांना घराच्या बाहेर निघायला भीती वाटत होती. तर मी ह्या आजच्या फेसबुक या लाईव्ह सेशन मधनं हेच तुम्हाला सांगू इच्छितो की कुठे-कुठे आणि काय काळजी आपण घेतली पाहिजे आणि काय गोष्टी आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे. हे आजच्या या फेसबुक लाईव्हचा उद्देश आहे. आता सर्वप्रथम आपण म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी नक्की असते तरी काय? तर एक तुम्हाला छोट्या मॉडेलद्वारे मी दाखवू इच्छितो, की ही आपलं युरिनरी सिस्टम आहे. तर याच्यामध्ये मूत्राशय असतं. मूत्राशयापासून लघवीचा मार्ग निघत असतो. तर मूत्राशयाच्या तळाशी ही सुपारीच्या आकाराची एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते. ही ग्रंथी प्रजनन प्रक्रियेसाठी पुरुषांमध्ये काम करत असते. परंतु एकदा वयाच्या 45 नंतर ही आकाराने वाढायला लागते आणि आकाराने वाढल्यानंतर ती लघवीच्या मार्गामध्ये तिच्यामुळे जो काही लघवीचा मार्ग संकुचित होतो आणि त्यामुळेच लघवीचे काही त्रास त्या ज्येष्ठाला जाणवायला लागतात. तर मुख्यत्वे त्रास म्हणजे काय, की वारंवार लघवीला जावं लागतं. लघवीची धार ही पूर्वीसारखी मोकळी येत नाही, तर अडखळत लघवी येत असते. अशी फिलिंग होत असते की लघवी पूर्ण रिकामी होत नाहीये मूत्राशयामध्ये आणि काही लघवी शिल्लक असल्यासारखं वाटतं. पुन्हा-पुन्हा लघवी रात्री वारंवार उठायला लागतात किंवा लघवीचे कधी-कधी थेंब गळायला लागतात. हे सर्वसामान्य लक्षणांनी हे पेशंट आमच्याकडे येत असतात. तर जेव्हा हे पेशंट अशी काही लक्षणं घेऊन येतात, आम्ही त्या पेशंटला पहिलं तर क्लिनिकली हिस्ट्री पूर्ण जाणून घेतो, की कोणते सिम्प्टम्स जास्त प्रिडॉमिनंट आहेत. बऱ्याचदा यासोबत काही हार्टचे प्रॉब्लेम किंवा डायबिटीज असोसिएटेड असतील तरी काही सिम्प्टम्स ओव्हरलॅप होऊ शकतात. तर हे सिम्प्टम्स आणि डिटेल हिस्ट्री आम्ही विचारत असतो. त्यानंतर आम्ही क्लिनिकली पेशंटची एक्झामिनेशन करतो. यामध्ये महत्वाचं 2 आहे. एक म्हणजे संडासच्या मार्गाने रेक्टल एक्झामिनेशन केली जाते, ज्यामध्ये प्रोस्टेट ही बोटाने फील केली जाते. ही खूप महत्वाची टेस्ट आहे. ही टेस्ट साधारणतः जनरल सर्जन किंवा युरोलॉजिस्टच करतात. त्यामुळे बऱ्याचदा या कोविडच्या कालावधीमध्ये माझं सगळ्यांना हे एक सांगणं आहे महत्वाचं, की जेव्हा पण प्रोस्टेटचा त्रास तुम्हाला जाणवला, तर एकदा तरी युरोलॉजिस्टला दाखवणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा युरोलॉजिस्टला न दाखवता ऑन काउंटर मेडिसिन्स घेतले जातात, ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर हे निदर्शनात येत नाही, ते डायग्नोज होत नाही आणि खूप लेट स्टेजेसमध्ये ते डायग्नोज होतात. तर ही जी DRE किंवा रेक्टल एक्झामिनेशन टेस्ट आहे, हे युरोलॉजिस्ट करतात. तर ही अवश्य एकदा तरी तुम्ही इन पर्सन डॉक्टरांना भेटून ती करून घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त दुसऱ्या टेस्ट म्हणजे सोनोग्राफी असते. या सोनोग्राफीमध्ये किडनीला काही सूज आहे का? किंवा मूत्राशयामध्ये काही बिघाड आहेत का? किंवा प्रोस्टेट ग्रंथी केवढी आहे? लघवीच्या मार्गात आणखी दुसरे काही स्टोन्स किंवा बाकीचे काही आजार आहेत का? हे निदर्शनात येत असतं. या पलीकडे युरोफ्लोमेट्री नावाची टेस्ट असते, जी सिंपल टेस्ट आहे, की त्यामध्ये एक युरोफ्लोमीटर मशीन असतं, ज्यामध्ये पेशंटने युरिन पास केल्यानंतर एक आलेखाद्वारे किंवा ग्राफद्वारे युरिनचा फ्लो आपल्याला प्लॉट करता येतो. त्यावरून आपल्याला कळतं की लघवीच्या मार्गात कशामुळे अडथळा आहे, किती प्रमाणात अडथळा आहे आणि स्वाभाविक याचा आम्हाला ट्रीटमेंट पद्धती निवडण्यासाठी खूप फायदा होतो. जेव्हा हे पेशंट्स अशा टेस्ट केल्यानंतर आम्ही डिसाईड करतो की अशा पेशंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट द्यावी, म्हणजे गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट करावी किंवा सर्जरीने ट्रीटमेंट करावी. तर बहुतांशी म्हणजे 90% लोकांना हे फक्त मेडिसिननेच त्यांचे सिम्प्टम्स रिलीव्ह होतात. त्यांना बरं वाटायला लागतं. फक्त 5% पेशंट असे असतात, की ज्यांच्यामध्ये हा त्रास खूप लेट डिटेक्ट झालेला असतो किंवा जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना आम्ही ऑपरेशनचा सल्ला देत असतो.
आता हे जे काही प्रोस्टेटचे ऑपरेशन्स आहेत, पीपीएच साठी ऑपरेशन्स आहेत, हे दुर्बिणीद्वारे होणारे ऑपरेशन्स असतात. यामध्ये आपण दुर्बिणीच्या साहाय्याने टीयूआरपी ऑपरेशन करू शकतो किंवा बायपोलर टीयूआरपी सुद्धा हा एक ऑप्शन आहे. जेव्हा या ग्रंथी आकाराने खूप मोठ्या असतात, की जेव्हा दुर्बिणीने त्यांचं ऑपरेशन करण्यामध्ये काही अडचणी असतील किंवा पेशंटला बाकीच्या काही कोमॉर्बिडिटीजमुळे ते दुर्बिणीचं ऑपरेशन शक्य नसेल, तर अशा वेळेस ओपन ऑपरेशन सुद्धा करायला लागू शकतं. पण बऱ्याचदा आता ओपन ऑपरेशनची गरज भासत नाही. हे ओपन ऑपरेशन एक साधारणतः 15-20 वर्षापूर्वी खूप केले जायचे. मात्र आता दुर्बिणीनेच लेझरच्या अशा काही पद्धती आलेल्या आहेत, की मोठ्या ग्रंथी सुद्धा दुर्बिणीने काढणं सहज शक्य होतं. त्यामुळे बऱ्याचदा या प्रोस्टेट ग्रंथींचा आजार जर उद्भवलेला असेल, तर या कोविडच्या कालावधीमध्ये असो, जर अगोदरच एखाद्या युरोलॉजिस्ट डॉक्टरांना तुम्ही भेटले आहात आणि त्यांनी तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट केली, तुमची पूर्ण एक्झामिनेशन केली, तर पुन्हा या लॉकडाऊन किंवा कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये पुन्हा त्यांना भेटलं नाही तरी चालेल. ऑनलाईन कन्सल्टेशन करून मेडिसिन कंटिन्यू ठेवू शकतात. पण असे काही पेशंट असतील, की ज्यांना हा त्रास खूप प्रामुख्याने जाणवतोय. तर एकदा तरी युरोलॉजिस्ट डॉक्टरांना भेटून क्लिअर एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे. हेच मला तुम्हाला महत्त्वाचं आवाहन करावंसं वाटतं. कारण मी आता या मागच्या 6 महिन्यामध्ये 3 प्रोस्टेट कॅन्सरचे पेशंट पाहिले, जे लॉकडाऊनमुळे ते आपला त्रास हा अंगावर काढत होते आणि त्यामुळे दुर्दैवाने तो आजार जास्त बळावत गेला. हाडांमध्ये सुद्धा तो प्रोस्टेटचा कॅन्सर पसरलेला होता. स्वाभाविक आहे कोणत्याही कॅन्सरमध्ये जर तो आजार जास्त प्रमाणात फोफावलेला असेल, तर मग त्यामध्ये ट्रीटमेंट करणं ही तेवढंच अवघड जातं आणि ट्रीटमेंट नंतर रिस्पॉन्स सुद्धा आपल्याला खूप कमी मिळतो. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. पूर्वीच्या याच्यामध्ये बऱ्याचदा असं लोकांमध्ये समज होता, की प्रोस्टेटचे कॅन्सर हे याचा इन्सिडन्स इंडियामध्ये खूप कमी आहे. पण माझ्या मागच्या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी इयर प्रत्येक वर्षी असं बघतोय, की प्रोस्टेट कॅन्सरचे पेशंट जास्त निदर्शनात येत आहेत. याचं मुख्यत्वे कारण म्हणजे आता जागरूकता वाढली आहे. बऱ्याचदा त्या प्रोस्टेटचे कॅन्सर हे खूप लेट स्टेजमध्ये प्रेझेंट व्हायचे. त्यामुळे ट्रीटमेंट करणं अवघड जायचं. मात्र आता हे प्रोस्टेटचे कॅन्सरचे पेशंट बऱ्याचदा हेल्थ चेकअप मधनं किंवा रेग्युलर रुटीन पी-एस-ए चेकअप करतात. त्यामुळे हे डायग्नोज होतात आणि ट्रीटमेंट ही लवकरात लवकर चालू करता येते. प्रोस्टेटच्या बाबतीत दुसरा गैरसमज असा आहे, की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की हे वयानुरूप तर हा त्रास होतोच. परंतु आणि त्यामुळेच त्या अंगावर हे त्याचे त्रास असेल तरी बऱ्याचदा ते हे त्रास अंगावर काढत असतात. तर एक महत्वाचं आहे, की असे काही त्रास होत असतील, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ट्रीटमेंट लवकर चालू होते आणि स्वाभाविक आहे मग अशा पेशंटमध्ये ऑपरेशन किंवा त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स हे टळले जातात. अदरवाईज बऱ्याचदा आम्ही असं बघतो, की पेशंट्स जे आहेत ते अशा स्टेजमध्ये येतात, की ज्यामध्ये लघवी अचानकपणे अडकून पडते. मग त्यावेळेस इमर्जन्सी लघवीची नळी टाकायला लागते किंवा किडनीला सूज आलेली असते किंवा त्यांच्यामध्ये लघवीमध्ये रक्तस्राव होत असतो किंवा हे लघवी मूत्राशयामध्ये साचून क्षारांच्या प्रमाणामुळे त्यात मुतखडे तयार होतात. तर अशा काही किंवा मूत्राशयाची जाडी खूप वाढते. त्याच्यामध्ये वारंवार लघवीचे इन्फेक्शन्स होत असतात. हे सगळे प्रोस्टेटमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि या कॉम्प्लिकेशन्स मध्ये मग स्वाभाविक एवढं लेट स्टेज असते, की त्यामध्ये ऑपरेशन शिवाय दुसरा आपल्याला पर्याय उरत नाही. तर हे मी थोडक्यात तुम्हाला प्रोस्टेट बद्दल सांगितलं. आता आपण काही प्रश्न याच्यावर आलेले आहेत, त्याचे मी उत्तरं देऊ इच्छितो. याच्यामध्ये आता एक प्रश्न असा आलाय, की ब्लड प्रेशर जास्त असेल किंवा रात्रीचा वारंवार लघवी होत असेल, तर याचा काही संबंध आहे का? आता बऱ्याचदा काय होतं, की रक्तस्राव यामध्ये रक्तदाब असेल,
आणि रक्तदाब साठी काही मेडिसिन्स चालू केलेले असतात डॉक्टरांनी. त्या मेडिसिन्स मध्ये डायुरेटिकचे जर ड्रग्स असतील तर त्यामध्ये लघवी जास्त प्रमाणात तयार होत असते आणि स्वाभाविक आहे, जास्त लघवी तयार होत असेल तर वारंवार लघवीला जायला लागू शकतो. दुसरं म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम जर असतील किंवा वय पण जास्त असेल तर रात्रीच्या वेळेस लघवी ही शरीरामध्ये जास्त तयार होते आणि त्यामुळे स्वाभाविकच वारंवार लघवीला जायला लागू शकतो. तर हे आणि हे दोन्ही फॅक्टर्स हे प्रोस्टेटच्या वाढीबरोबर असोसिएटेड असल्यामुळे हे ओव्हरलॅप होत असतात. आता दुसरा प्रश्न मला आलाय की कॅन बीपीएच हॅज इम्पॅक्ट ऑन पेशंट सेक्शुअल लाईफ. तर बऱ्याचदा प्रोस्टेटची जी एनलार्जमेंट झालेली असते यामुळे स्वाभाविक आहे काही वेळा डॉक्टर ऑन काउंटर मेडिकेशन्स पेशंट घेतात. याच्यामध्ये टॅम्सिलोसिन किंवा बाकी काही ड्रग्स जे दिले जातात त्याच्यामुळे रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन होतं किंवा सेक्शुअल साईड इफेक्ट असतात हे. तर असे जेव्हा पेशंट्स आम्ही बघतो की ते पेशंट सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना प्रोस्टेटचा बीपीएचचा प्रॉब्लेम आहे तेव्हा गोळ्या औषधांचे हे वेगळ्या गोळ्या औषधं सिलेक्ट केले जातात की ज्यामुळे प्रोस्टेटवर तर स्वाभाविक त्यांना फायदा होईल, सेक्शुअल साईड इफेक्ट सुद्धा जाणवणार नाही. तर यासाठी युरोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण पर से प्रोस्टेटमुळे कुणालाही सेक्शुअल साईड इफेक्ट होत नाही. हे जर अचूक जर त्याची ट्रीटमेंट निवडली तर ते साईड इफेक्ट जाणवत. याच्यामध्ये बीपीएच म्हणजे ही जेनेटिक डिसऑर्डर आहे का असं मला एक प्रश्न विचारला आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे की हे जेनेटिक डिसऑर्डर नाहीये. जनरली पण आपण असं बघतो की ही वयानुरूप वाढत असते ही ग्रंथी. तर याला मल्टिपल फॅक्टर्स कारणीभूत असतात. तर आपण पाहतो बऱ्याचदा आणि याचा इन्सिडन्स खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे बऱ्याचदा येणारे पेशंट मला सांगतात की सर आमच्या आजोबांनाही त्रास होता, मग मला सुद्धा हा त्रास झाला, मग काही अनुवंशिक आहे का. तर अनुवंशिकतेचा किंवा जेनेटिक असल्याचा याच्यामध्ये खूप मायनर रोल आहे. महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा हॉर्मोनल काही चेंजेस वयानुरूप झालेले असतात आणि त्यामुळेच प्रोस्टेटचा त्रास जाणवायला लागतो. एक प्रश्न आलाय की बीपीएच किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लाझियामुळे कॅन्सर होऊ शकतो का. तर असं काही कॅन्सर बीपीएच मुळे होत नाही. मुळात बीपीएच ही बिनाईन कंडिशन आहे, म्हणजे नॉन कॅन्सरस कंडिशन आहे. तर तिच्यामुळे कॅन्सर उद्भवत नाही. मात्र आपल्याला त्याचं निदान करणं गरजेचं आहे ही बीपीएचची कंडिशन आहे की कॅन्सरची आहे, कारण दोन्हींचे लक्षणं सेम असतात. त्यामुळे आपल्याला महत्वाचं असतं की न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन रेक्टल एक्झामिनेशन करणं महत्वाचं आहे आणि सिरम पीएसए नावाची प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन नावाची टेस्ट डॉक्टर करत असतात. पण त्या टेस्टचं इंटरप्रिटेशन हे युरोलॉजिस्ट डॉक्टरनेच करायला पाहिजे, कारण बऱ्याचदा काही वेळा युरिनचे इन्फेक्शन झालेले असतात, स्टोन्स असतात किंवा कधी लघवीची नळी टाकलेली असते, यामुळे सुद्धा पीएसए वाढू शकतं. तर या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने चेक करून त्या दोन्हींमधला डिफरन्स समजून घेणं गरजेचं आहे. एक प्रश्न आलाय की जर बीपीएच लेफ्ट अनट्रीटेड व्हेन व्हॉट हॅपन. जर हा प्रोस्टेटचा त्रास असा आहे की ज्याची ट्रीटमेंट घेतली नाही वेळीतच, तर स्वाभाविक आहे प्रोस्टेटची ग्रंथी आकाराने वाढत राहते आणि त्याचे बॅक प्रेशर होऊन किडनीवर आणि मूत्राशयावर काही चेंजेस होत असतात. तर यामुळे किडनीला सूज येऊ शकते. मूत्राशय हे जाड होत जातं आणि त्यामध्ये लघवी जास्त साचून क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळे कधी मूतखड्यांचा त्रास जाणवू शकतो. किडनीवरच्या प्रेशर आल्यामुळे किडनीचं क्रिएटिनिन, युरिया वाढून किडनीमध्ये दोष निर्माण होऊ शकतात. लघवीमध्ये वारंवार रक्त येऊ शकतं. लघवीचे वारंवार इन्फेक्शन होऊ शकतात. तर हे सगळे आणि लघवी अचानकपणे अडकूही शकते. तर हे प्रॉब्लेम्स बीपीएच जर ट्रीटमेंट वेळीच घेतली नाही तर संभवू शकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये ट्रीटमेंट तेवढीच क्लिष्ट होत जाते. त्यामुळे जर वेळेतच ट्रीटमेंट घेतली तर हे संभाव्य त्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात. एक प्रश्न मला असा आलाय की व्हॉट प्रिकॉशन्स फॉर बीपीएच पेशंट ड्युरिंग कोविड टाइम.
तर आता माझं बऱ्याचदा ज्येष्ठांना हे सांगणं असतं की जसं चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या या आपण रोखू शकत नाही वय वाढत असताना, तसंच प्रोस्टेटचा आकार जो वाढत असतो वयानुरूप त्याला आपण रोखू शकत नाही. त्याला योगा किंवा खाण्याच्या काही आपल्या पथ्य याच्यामुळे आपण त्याला रोखू शकत नाही. मग यामध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो? जर मी जे सांगितलं की युरिनचे जे लक्षणं मी तुम्हाला एवढ्यात प्रोस्टेटचे सांगितले, असे जर लक्षणं जाणवले तर त्वरित युरॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ट्रीटमेंट चालू केली. मग ती ऑनलाईन कन्सल्टेशनने असो किंवा प्रत्यक्षात डॉक्टरांना भेटून जर ट्रीटमेंट चालू केली तर ती प्रोस्टेटची वाढ आटोक्यात आणता येते आणि त्यामुळे संभाव्य त्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येईल. तर प्रोस्टेटमध्ये या सर्व गोष्टी, प्रोस्टेट हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे ज्येष्ठांमध्ये आणि हा तरुण वयामध्ये होत नाही. म्हणजे वयाच्या 45च्या अगोदर जनरली प्रोस्टेटची एनलार्जमेंट पाहायला मिळत नाही. जर असे काही पेशंट असतात की जे वयाच्या 40शी मध्येच त्यांना लघवीचे त्रास जाणवतात आणि सोनोग्राफी केली की त्यामध्ये प्रोस्टेट आकाराने वाढलेली असते. मग अशा वेळेस आम्हाला ते प्रोस्टेट वाढण्याचं कारण समजून घेणं खूप महत्वाचं होतं. कारण या कमी वयामध्ये जर प्रोस्टेट वाढली तर याचा कल जास्त कॅन्सरकडे जात असतो. मग अशा पेशंटची डिटेल हिस्ट्री एक्झामिनेशन करून त्यांच्या सोनोग्राफी, पीएसएची टेस्ट केली जाते. रेक्टल एक्झामिनेशन केली जाते आणि त्यामध्ये जर कॅन्सरचा त्यांना धोका असेल तर त्वरित त्याचं निदान करून त्यावर ट्रीटमेंट म्हणजे गरज पडल्यास बायोप्सी केली जाते आणि त्याप्रमाणे बायोप्सीमध्ये जर कॅन्सर आढळला तर पुढच्या ट्रीटमेंट या सजेस्ट केल्या जातात. काही लोकांना जनरली आता प्रोस्टेटचा जो कॅन्सर आहे तो अनुवंशिक असतो. म्हणजे जर वडील किंवा त्याच्या आजोबांना जर हा त्रास असेल प्रोस्टेट कॅन्सरचा तर प्रोस्टेट कॅन्सर हे ओळखण्यासाठी लवकरच मग त्या पीएसएच्या टेस्ट आम्ही सजेस्ट करतो. वयाच्या 40शी नंतरच मग ती पीएससीची टेस्ट त्यांना ऍज अ स्क्रीनिंग टेस्ट करायला सांगत असतो. कारण त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या प्रोस्टेट कॅन्सरचं निदान होऊ शकतं. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये मला आवडेल जर तुम्ही ते प्रश्न विचारले तर. चला, धन्यवाद. Thank you very much. Thank you.